त्यामध्ये परिवर्तन होणं त्यासाठी गरजेचं आहे आणि ते परिवर्तन झालं पाहिजे म्हणून आम्ही शेतकरी कामगार पक्ष असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आम्ही एकत्र राहतो. तुम्हाला परिस्थिती माहिती आहे. 4 वर्षापासून नगरपालिकेला प्रशासक आहे. प्रशासक असल्यापासून आमदारांनी आणि त्या सीओनी इथे काय गडबड केली, काय परिस्थिती तालुक्यात चालली, तो शहरामध्ये चालली, तुम्हाला सर्वांना सांगायला मी सांगणं गरजेचं सर्वांनाच माहिती आहे. आज जर तिथे 200-250 कोटीची भुयारी गटाराचा विषय आहे, तो कशा पद्धतीने कोण त्याच्या बाजूला कमिशन खाते, का ते काम पूर्ण होत नाही, ही जबाबदारी कोणाची आहे? आमदारांची आहे ना. पण ते का आमदार त्याचा आजपर्यंत आढावा घेत नाही? आजपर्यंत तुम्ही मला सांगावं का आमदारांनी खोपोली शहराच्या विकासाच्या बाबतीत आढावा घेतला? एकदा तरी पर्यंत दाखवावी. एकदा तरी तरी एखाद्या तुमच्या प्रशासनाला बोलून सर्व तुमचे हे असतील काय म्हणतात अधिकारी वर्ग असेल, अधिकारी वर्गाला बोलून काय त्याचा आढावा घेतलाय का? खोपोली शहरामध्ये हे पाहिजे, खोपोली शहरामध्ये ते पाहिजे. फक्त खोटं बोलायचं आणि नेटून बोलायचं. 2900 कोटी आणले, 3000 कोटी आणले, पण ते 2900 कोटी असे 250 कोटी आणून जर असे रेग्युलर ठेवले असेल तर 250-300 कोटीचा फायदा काय? ही जर परिस्थिती बघितली तर बंद करायचं असेल तर मी खोपोलीकरांना हात जोडून विनंती करतो का आमच्या आघाडीला मतदान करा, आमच्या आघाडीच्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. म्हणजे 100% सोडलीच कारभार चालेल, टक्केवारी इथे बंद होईल आणि खोपोलीचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार.